मुंबई शहराला एकूण 5 गेट आहेत आणि त्याला टोल लागलेला आहे. MAIPL नावाची ही टोल कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं या टोल कंपनीवर कंट्रोल यांचा असतो. या कंपनीनं आतापर्यंत टोल वसुली जी केलेली आहे जी रेकॉर्डला आहे आणि त्यांच्याच रस्ते विकास महामंडळाचाच हा पूर्ण रेकॉर्ड आहे. याच्यातला त्या माध्यमातून 6,656 कोटी रुपये या टोल वसुलीच्या माध्यमातून जमा केले, पण कॅशमधून आलेले पैसे याच्या रेकॉर्डवर नाही. म्हणजे जवळपास 10,000 कोटीच्या वर या कंपनीनं पैसे वसूल केले. महाराष्ट्राच्या सरकारने अनेकदा जाहीर सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही टोल फ्री करू, टोल मुक्त महाराष्ट्र. पण निवडणुकीच्या वेळेस आपल्याला उत्तर द्यावं लागेल म्हणून यांनी एक आयडिया केली आणि यांनी 15 ऑक्टोबर 2024ला यांनी हलक्या मोटर वाहने, राज्य परिवहन बस आणि शालेय बस यांना टोल माफ करण्यात आलेला असं परिपत्रक काढलं आणि त्याचा आधार घेऊन जे रस्ते विकास महामंडळाचे MD आहेत अनिल गायकवाड यांनी या टोल कंपनीचं जे नुकसान झालं ते 2,000 कोटीच्या वर आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने या कंपनीला त्याची भरपाई द्यावी, नाहीतर 10 वर्ष पुन्हा टोलला यांना परवानगी द्यावी अशा पद्धतीचं पत्र त्यांनी पाठवलं. यांच्या प्रधान सचिव मनीषा महेशकरनी ते सगळं न तपासता हे प्रकरणावर आपली सही मारली आणि हे प्रकरण वित्त विभागाच्या प्रधान सचिवाकडे पाठवलं. पण जेव्हा मी हा मुद्दा मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्याला सांगितलं की हा टोल माफिया वृत्ती तुमच्या सरकारमध्ये आम्हाला पाहायला मिळते आहे आणि त्याच्यामुळे ते प्रकरण कॅबिनेटमध्ये जाण्याच्या पहिले थांबलेलं आहे. महाराष्ट्रातलं सरकार मुंबई असो की मुंबई महाराष्ट्रातल्या जनतेला टोलच्या माध्यमातून लुटते आहे, हे एक उदाहरण त्या ठिकाणी मी आता मांडलेलं आहे. सरकारला आम्ही सांगितलं आहे की याचा एक एक पैशाचा हिशोब आणि ही कंपनी जी आहे, ही जी टोल कंपनी, ही कंपनी बँक करप्ट झालेली आहे. ही कंपनी बँक करप्ट झाल्यानंतरही सुद्धा, कारण की टेंडरच्या आमच्या ज्या प्रक्रिया असतात त्याच्यामध्ये ती कंपनी बँक करप्ट नसावी अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्येच आहे. या कंपनीवर MAIPL या कंपनीवर कर्ज पोर्टफोलिओ NPA मध्ये वर्गीकृत करण्यात आलेली असून सर्व बँकांनी पुनर्प्राप्तीसाठी दावा दाखल केलेला आहे. म्हणजे या बँकांना लुटणारं, ज्याच्यात जनतेच्या ठेवीचे पैसे असतात आणि त्या ठेवीचे पैसे यांनी गहाण केले या कंपनीनं आणि योगायोगानं याचं नाव महेशकर आहे. याचं नाव योगायोगानं आणि ज्या प्रधान सचिवांनी सही मारली त्यांचंही नाव महेशकरच आहे, मनीषा महेशकर. त्याच्यामुळे आणि हा अनिल गायकवाड कोण, यांनी का शिफारस केली आणि हे सगळं जे गडबड चाललेली आहे. आपल्याला एक गोष्ट अजून माहित असेल की आपण सी ब्रिजवरून जेव्हा जातो आणि त्याच्या बाजूची डाव्या बाजूची जी जमीन आहे ही जमीन सुद्धा सस्त्या दरामध्ये या कंपनीने विकलेली आहे. म्हणजे कंपनीने नाही, या रस्ते विकास महामंडळाने विकलेली आहे. कोट्यावधीची जमीन सस्त्या दरामध्ये एका मोठ्या उद्योगपतीला यांनी विकली. तर महाराष्ट्र विकायसाठी या लोकांनी काढलेला आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणून आता पूरक मागण्यामध्ये मी हा विषय मांडला. सरकारने याची सगळी माहिती आम्हाला द्यावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे. हा जो महेशकर आहे MAIPL कंपनीचा, हा सरकारचा जावई आहे का, राज्याच्या जनतेला लुटायला यांनी याला मुभा दिलेली आहे का. आणि अनिल गायकवाड हा कोण आहे, हा रिटायर अधिकारी, यांच्यावर हे जेलमध्ये होते जे भुजबळ साहेबांच्या प्रकरणामध्ये, पण याला इतक्या वरता आणून
सेक्रेटरी ते झालेत आणि नंतर आता याचा बॉस बनून आहे. तर याचा अर्थ दाल में काला है आणि म्हणून सरकारने तातडीने याची माहिती आम्हाला द्यावी ही भूमिका आम्ही मांडलेली आहे. नागपूरमध्ये काल जी दंगल झाली ती सुनियोजित हे दंगल झालं, याच्यात काही प्रतिप्रश्न आहेत का? मुळात MEPL ही जी कंपनी आहे जिच्याकडे हे सगळे पाचही जे टोल नाके होते हे सगळे टोल नाके आजचे नाही आहेत, ते फार पूर्वी तयार करण्यात आलेले होते. आणि विशेषतः सीलिंग, वरळी बांद्रा सीलिंगचं जे कंत्राट त्यांच्याकडे होतं ते उद्घाटित तुमच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना झालं होतं आणि कंत्राटही त्यावेळेला दिलं गेलेलं होतं. MIPL कंपनीला नव्हतं, हे दुसरी कंपनी आहे, तिला होतं. तिचं काढून आता या सरकारने दुसऱ्या कंपनी उडान या मुंबई शहरात सगळ्याची देखभाल करण्याची जबाबदारी या कंपनीकडे दिली आणि त्याचे पैसे सरकार यांना देतात आणि हे सगळे लुटपाट चाललेली योजना म्हणून हे आम्ही निदर्शनास आणलं आणि त्याच्यामुळे त्याची टोल मर्यादा संपली. त्याच्यानंतरही त्याला पुन्हा एक्सटेन्शन देण्याची जी भूमिका सरकारची आहे हीच महत्वाची आहे आणि सरकार जनतेला लुटायसाठी बसलेली आहे का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो.